ओम नमो भगवते वासुदेवाय. श्री सार्थ एकनाथी भागवत अध्याय 23 श्लोक 39 ते 42 चे निरूपण मी करत आहे. हा ढोंग्यांमध्ये मोठा प्रबळ आहे. घेतलेल्या सोंगाला छान सांभाळतो. आम्ही त्रास दिला असता जसा वावटळीने महामेरू हादरत नाही त्याप्रमाणे तो डगमगत नाही. अन्न व वस्त्र मिळवण्याकरिताच त्याच्या धैर्याचे हे शहाणपण आहे. स्वार्थावर पूर्ण लक्ष ठेवून ह्याने बकाप्रमाणे मौन धरले आहे. बगळा मासा गिळण्यासाठी जसा मौन धरून राहतो त्याप्रमाणे हाही समजावा. हा भोळ्या माणसांना लुटील. आता हा द्रव्य लोभाकरिता पूर्वीचा त्रास मनाला आणत नाही. तीच ह्याला दृढ सवय झाली आहे. म्हणून ह्याला उपद्रवाची खिसगंती नाही. कोणी म्हणाले, केवढी धैर्याची मूर्ती, असे म्हणून त्याला लाथा मारू लागले. कोणी त्याच्या कानात काड्यास खुपसू लागले आणि आता ह्याची शांती पाहू असे म्हणाले. असा अनेक प्रकारे त्याला ते त्रास देऊ लागले. नाना प्रकारची कुचेष्टा करू लागले. तरी त्याच्या मनात द्वेष उत्पन्न झाला नाही. त्याची शांती अढळ होती. जो जो त्याची शांती ते पाहू लागले तो ते दुष्ट अधिकच संतापले आणि त्याला नाना प्रकारचे त्रास देऊ लागले. तेच श्रीकृष्ण सांगतो. कर्दूयाला पूर्ण शांती प्राप्त झाली बुवा, अशी कोणी त्याची थट्टा करू लागले. कोणी त्याच्या नाकाला चुना लावला. कोणी त्याच्या तोंडाला काजळच फासले. कित्येक अगदी खरोखर पक्के वातड होते. त्यांनी त्याच्या पुढे पाठमोरे उभे राहून अपानवायू सोडला. तेव्हा तो दुर्गंध त्याच्या नाकातोंडात भरला. तरी त्याच्या आत्मरूप स्थितीमुळे त्याच्या चित्ताला लेशभरही क्षोभ आला नाही. राग आणण्याचा प्रयत्न केला तरीही त्याची शांती ढळत नाही. तोच त्रिभुवनात संन्यासी होय. तात्पर्य, त्याचे मन क्षुब्ध होईना असे पाहून ते दुष्ट लोक अधिकच खवळले. त्यांनी ह्या संन्याशाच्या गळ्यात साखळदंड अडकवून त्याला बांधून चव्हाट्यावर आणले. अरे, तुम्ही कोणी तरी त्याला ओळखा. जो निंद्यकर्मे करणारा होता तोच हा द्रव्यलोभी. तो आज आम्ही धरला. हा अत्यंत अधर्मी व दांभिक आहे. ज्याप्रमाणे गारुडी माकडाला बांधून ठेवतो त्याप्रमाणे त्यांनी तो संन्यासी घट्ट बांधून ठेवला आणि मग सर्व मिळून चहूकडून मागे पुढे त्याला ओढू लागले. कोणी पूर्वेला ओढीत होते, कोणी पश्चिमेला ओढीत होते. ह्यामुळेच सर्वांना संतोष होत आहे. हे पाहून संन्यासीही आपल्या मनामध्ये हसू लागला. देह प्रारब्ध भोगीत आहे, ह्याचा माझ्याशी संबंध काय, असा विवेकाने तो क्षमेने परिपूर्ण झाला होता. तो कोणाचे मन दुखवीत नव्हता. ज्या ठिकाणी आपले भाऊबंद, सोयरे धायरे व इष्टमित्र आहेत, ज्यांनी पूर्वी आपला अतिशय सन्मान केलेला होता, त्यांच्या देखत तो मुळीच त्रास न मानता अपमान सहन करतो. उद्धवा, त्याच्यापाशीच खरोखर परिपूर्ण शांती असते असे समज. आणि लौकिक प्रतिष्ठेमुळे ज्याचे मन लाजते त्याच्या ठिकाणी शांती राहत नाही. अहो पहा, त्याला इतका त्रास दिला असता त्याच्या मनाला क्रोध येईना. त्या संन्याशाचे हृदयात देवाधिदेव स्वतः सांगत आहेत. भिक्षूने आपला विचार सांगितला. तो म्हणाला, 3 प्रकारच्या संचित क्रियामान आणि प्रारब्ध. प्रारब्धाने सर्व लोक बद्ध झाले आहेत, त्यामुळे ते अवश्य भोगावे लागते. राजा व रंक ह्यातून सुटत नाही. पंचमहाभूतापासून होणारी पीडा ती भौतिक होय. देवापासून होणारी पीडा दैविक होय आणि देहामध्येच ज्वराधिक उत्पन्न होतात ती पीडा दैहिक होय. ह्याप्रमाणे 3 प्रकारचे दुःख जे आहे ते प्रारब्धापासून उत्पन्न होते. ते भोगीत असता जो त्रास मानितो तो केवळ मूर्ख व मंदबुद्धी होय. प्रारब्धाने जे भोग आपल्या वाट्याला येतील त्यात हरिहराला वश करून घेतले असताही ते भोग प्राण्याला चुकत नाहीत. हे जाणूनच तो संन्यासी क्षमाशील झाला होता. श्रीकृष्ण पांडवांना सहाय्य करीत होता तरी त्यांनी नष्टचर्य भोगलेच. त्यावेळी विष्णू व शंकर ह्यांनी जरी सहाय्य करून घेतले तरी प्रारब्ध कोणालाच टळत नाही. दुष्ट लोकांच्या उपद्रवानेही तो संन्यासी आपली शांती सोडीना. सात्विक धैर्य धरल्यामुळे त्याची धर्मस्थिती ढळलीच नाही. त्या भिक्षूने जी गाथा गायली ती मी तुला आता सांगेन. उद्धवा, चित्त अत्यंत स्वस्थ करून खरोखर तो बोध श्रवण कर. तो उपदेश मनात धरिला असता मनाला द्वंद्वातील समता दिसू लागते. आत्मशांती सहज प्रगट होते आणि सायुज्य मुक्ती घरात येते. ज्याला श्रीकृष्णाने स्वस्थ चित्त केले त्या उद्धवाचे भाग्य जगामध्ये फार मोठे होते. श्रीकृष्ण म्हणाला, भिक्षू स्वतः काय म्हणाला ते वर्णन ऐक. श्रीकृष्णार्पणमस्तु.